चालतो 3000 एक बाबा मंडळी लक्ष पुरवत आहे. पांडुरंग जर 3 रोगांना उपचार करीत असले तर सांगू का ते 3000 करील हो, पण एक नाम अनंत काम, एक भगवंताचं नाम अनंत काम करेल. नाही हो, हा भवसागर तारून जन्म मृत्यूच्या भवसागर करता एटीएम बरोबर असू द्या, नाम रूपी एटीएम. का हो जमीन नेता येते सातबारा नावावर असेल मरल, पण कोणाचं नाव करणार नको करू, नको करू. तू गेल्यावर आपोआप आमची होणार, समजून घ्या. लोक पूर्वीला बांध असायची, त्या बांधावरनं बैलगाड्या चालायच्या. आता पायी चांगलं चालतं, इकडल्याने पूर्ण इकडल्याने पूर्ण कोरणारे निघून गेले. बांध जिथेच्या तिथे आहे. अजून सांगू का, एक क्षेत्र असेल कोणाच तरी नावावर असेल सातबारा, तोही म्हणत होता जमीन त्याच्या अगोदर कोणाच तरी नावावर सातबारा होता, तोही म्हणत होता जमीन माझी. त्याच्या अगोदर कोणाच्या तरी नावावर सातबारा होता, तोही म्हणत होता जमीन. तुम्ही मागे मागे खूप वेळा जा, असे माझी माझी म्हणणारे खूप गेले. जमीन जागेवर, जमीन हल्लीच नाही, माझे माझे म्हणणारे खूप गेले. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. त्यांच्या प्रमाणाचा आधार. तुम्ही शेणातला किडा पाहिजे, इंडिका गाडी सरकारी कदाचित इंजिनियरनी त्याच्याकडे पाहूनच मागा असा घुमटा असतो, आकार असा निमुळता असतो, बरोबर. काय करतो तो शेण? गोळा बनवतो, गोळा बनवतो बाबा, बरोबर. गोळा बनवतो, गोळा. बरं किडा मोठा असतो का गोळा मोठा असतो? खरं बोलायचं, अहो त्याच्यात दुप्पट तिप्पट चौपट तो गोळा असतो, गोळा. आणि तो गोळा तो लोटीत चालतो, असा घुमतो आणि तो गोळा लोटीत. त्याला आमच्याकडे लोट्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात आम्हाला माहित नाही, पण आमच्याकडे त्याला लोट्या म्हणतात. है ना, असा गोळा बनवतो लोटीत चालतो. त्याची धावपळ बघा जरा, त्याच तुम्ही थोडा वेळ द्या त्याला, त्याची धावपळ बघा.
इतका जीव काढून लोटतो, इतका जीव काढून लोटतो. त्याच्या नादात लोटायच्या कधी गोळ्याला मागून लुटतो, कधी पुढून लुटतो, कधी गोळ्याच्या बोखंडी, कधी गोळा त्याच्या बोखंडी. कसा लोटत 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 इतका लोटितो लोटितो थकतो. बर का वाळलेले गोळे बाबा शिल्लक दिसतात, लोट्यांचा तपास. बरोबर आहे, वाळलेले गोळे रानामध्ये दिसतात पण लोट्या दिसत नाही. पुढे गेला आला लोट्या पुढे गेला. बंगला माझा केला गोळा, गणगोत माझं केला गोळा, बायकापूर माझे केला गोळा, देह माझा केला गोळा. असा गोळा, हे माझं ते माझं, हे माझं ते माझं, मला मोठा. अरे नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, सगळ्या अण्णांच्या झलकी अण्णांचं गाव आहे, अण्णांचं गाव आहे. वा 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 अण्णा, तुमच्या गावात आम्हाला सेवा. आरोटे सर, वा वा, सगळे आरोटे. वा 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 वा, तेव्हा ताकद लावली. वा, तरी म्हटलं अण्णा एवढे पेटले कसे. त्याला मंडळी सगळा प्रपंचाचा गोळा बनवला. हे माझं ते माझं, लोटतो लोटितो लोटितो थकतो. बंगला तसाच आहे, लोट्याचा तपास. गाडी तशीच आहे, लोट्याचा तपास. समजून घ्या, गणगोत तसंच आहे, लोट्याचा तपास नाही. मंडळी पुढे जाऊन सांगल, त्याला प्रमाण दिले साधू संतांनी. आजा गेला पंजा गेला बाबा, माहिती नाही. लागला कोणाला तपास? लागला? काही मेसेज वगैरे आला का आजोबांचा? आय एम हिअर, मी इथं आहे, आलं? अरे वडिलांनी पाठवला मेसेज, आउट ऑफ करी. आपल्याला त्यांचा पत्ता माहिती नाही, त्यांची आपल्याला काही फोन नाही, मेसेज नाही, मिस कॉल नाही, काहीच नाही. आणि तुम्ही आणि विचार केला नाही हे गेले कुठे. इथं फक्त एकट्याला एकट्याला जायचं आहे. इथं काहीही नाही, जे बरोबर आणलंय तेच बरोबर नेते. अरे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सोडून, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोडून, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोडून, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे आम्ही आलो ना महाराज, है ना. माझ्या माईकला थोडस कडक करायचं. वा वा वा, मला कडक करायचंच नव्हतं, काहीच करायचं नव्हतं.
पण मी याला माझं आहे तसंच राहू द्या, पण मी याला काय म्हटलो माझं. आमचा एखादा गायक असतो, माझ्या माहिती ही वस्तू आपली नसताना थोडा वेळ वापरायला मिळाली महाराज, तरी तिला काय म्हणतो मी माझी. समजलं तुम्हाला? माझ्या माईकला आवाज दे म्हटलं, कडक बनवा असं म्हटल्या ज्यांचा माईक की त्यांनी सुद्धा लगेच वाढवलं. मग आता हा माझा झाला, आता मला न्यावा लागेल है ना. प्रत्येक कीर्तनकार घेऊन जात राहील वर हो नका म्हणून ध्यानात घ्या. मला नेता येईल कारण मी येताना हा बरोबर आणला. हे घोंगड ना खाली मला आसन टाकलंय. हे माझं जरी असलं आत्ता मला थोडा वेळ वापरायला हे घोंगडच तर मी घेतलं. जे मी बरोबर आणलं ना ते मला नेता येईल. मी हा रुमाल आणला बरोबर तो नेता येईल. कोणी काही म्हणणार नाही हा घेऊन चाललो. काय आणलं बरोबर महाराज? कर्मच आणलं बरोबर आणि कर्मच घेऊन जावं लागेल. दुसरं काहीच. कर्म बरोबर आलं आणि कर्मच बरोबर येणार. तर ते भक्ती कर्म असो, प्रपंचिक कर्म कुठलंही असो, तेच बरोबर आलं आणि तेच बरोबर जाणार. म्हणून ऐका मंडळी, इथं कोणी भाडेकरू राहतो का? तुम्हाला भाडेकरू माहिती? त्या घरावर वास कोणाचा आहे? बरोबर आहे ना? मालक त्याला देताना सांगतो ही वस्तू ही इमारत जपून वापरा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज जिंदगी भाड़े का भुवन क्या तू संभाले, जिस दिन तुझको मालिक निकाले उसका किराया भी भरना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा. वाह मंडळी, खूप प्रमाणात येत आहे, खूप प्रमाणात येत आहे. वेळ आपल्याकडे थोडा राहिला, 10-15 मिनिटं घड्याळ फिरलो. पट घड्याळ फिरलं कसं फिरलं मला मंडळी. हे भाड्याचं आपलं नका समजा. शेती जरी आहे भाड्याची खाली करावं लागेल. मालकाची ऑर्डर मग जब तुझको आवाज देगी घर से बाहर सोडावं लागेल. हे सोडावंच लागणार आहे. मग अगोदरच त्याची आसक्ती सोडावं लागणारच आहे ना. मग आसक्ती सोडून द्या ना. आसक्ती आपण आसक्ती ठेवली म्हणून दुःख आहे. एक सांगून जाईल, लक्षपूर्वक ऐका थोडस. प्रत्येक पॉइंट मुद्द्याचा महत्वाचा. आपल्याला दुःख
ज्या गोष्टीला मी माझं म्हटलं तीच गोष्ट आपल्याला दुःख देते. लक्षपूर्वक आहे का? पुन्हा सांगतो, ज्या गोष्टीला मी माझं म्हटलोय त्याच गोष्टीने दुःख दिलंय. पटण्याकरता सांगू, जगात अनेक लोक मरतात. किती दुःख झालं तुम्हाला? जगात अनेक लोक मरतात, किती दुःख झालं तुम्हाला? पण ज्याला मी माझं म्हटलंय ना, माझा भाऊ आहे, माझी आई आहे, माझे वडील आहे, माझा नवरा आहे, माझे मुलं आहे, माझा साडू आहे, माझी मम्मी आहे, माझा सासरा आहे, माझी सासू आहे, ज्यांना माझं म्हटलं ना त्याच्यातला एखादा वियोग झाला ना त्यातून दुःख होतं. जगात मृत्यू होत आहे, कोणाचं दुःख होत का झालं? हा माझा मोबाईल आहे, कोणाचा आहे? हा मोबाईल चोरीला गेला, मलाच आतून रडू येते आणि अण्णा आले, भाऊ आले, वाईट झालं, चांगला मोबाईल, मनापासून दुःख झालं. बाळासाहेब बाबा आले, खरंय ना, त्याच्यामध्ये फार असतो, आपले ते नंबर असतात ते पुन्हा मिळवणं अवघड जातात ना, दुःख करून घेतो मोकळं असं औपचारिकता. पण खरं दुःख कोणलं झालेलं आहे? याला मी माझं म्हटलो तोच भूषण बाबाचा गेला मोबाईल. मला तसलं दुःख नाही होणार. एक सांगतो मी तुम्हाला, आणि आजकाल तो दुःख सुद्धा लटक होऊन बसलं. लटक तुम्हाला सांगतो, आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे आम्ही जे चुलते वगैरे या कुटुंबामध्ये 2 वर्षात 5 लोक गेले. चुलते गेले, चुलत्या गेल्या, चुलत भाऊ गेले, आई गेली, अशा 5 घटना. त्या 5ही वेळेला मी 13 दिवस असायचो. सोपं सांगून नाही, 13 दिवस बाहेरचे लोक दुपारी यायचे जेवण करायला डबे घेऊन, आणि संध्याकाळी यायचे. सकाळी दुपारी कमी असायचे, संध्याकाळी मात्र खूप असायचे. 50-50 घरचे कुटुंबातले डबे यायचे. महाराज, आम्हाला दुःख झालेलं होतं की नाही, पण दुःख जेवताना नव्हतं. पत्रवाला मी मोठ्या साईजवरून आणलं का, सगळे पदार्थ त्याच्यात बसले पाहिजे. एवढ्या भाज्या, एवढे पदार्थ पाहून 2 घास जास्त जायचे. मला त्या वेळेला प्रमाण आठवायचं, वैकुंठी तो ऐशे नाही कबळ काही काल्याचे. असा काला वैकुंठ तरी मिळेल. ज्याला दुःख झालेलं आहे मंडळी, ज्याला सतत पडलेलं आहे, त्याचं वजन 13 दिवसात कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? दुःखाने कमी व्हायला पाहिजे. आमचे वाढलेले आढळले प्रत्येकाचे. त्यामुळं हे सगळं लटकय, सगळे काय जे जावं लागतं ना, सोडावं लागतं ना, यातना असतात त्या फक्त जाणाऱ्या जीवाला असतात. हे सगळं तुमची आमची औपचारिकता आहे. तुम्हाला सांगू का, तंबाखू खाणारा 13 दिवस सुद्धा दम मारत नाही. तंबाखू त्याची सुरू आहे, बिडी पिणाऱ्याची बिडी सुरू आहे, खाणं पिणं सुरू आहे, आंघोळी सुद्धा सुरू आहे. खरं सुचतो का असतं त्या तुळशीला 13 दिवस पिलंच पाणी नाही. खरं सुद्धा का असतं त्या देवघरातल्या देवांना, त्यांना स्नान नाही, हा साबण लावून टाकतो. काही विचित्र आहे. इथं फक्त आपलं बघायचंय, नाही का? आपुले अपाय
विचार करा. प्रपंचामध्ये फक्त दुसऱ्याचा विचार आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर तर त्याला स्वतःचा विचार. लक्षात घ्या मंडळी, लोकांना तारुण्य येतो कधी माहिती का? निवृत्ती घोषित झाली असे नेटाने प्रपंचाला विलग करतात. सेवा निवृत्तीनंतर महाराज वयाच्या 75 पर्यंत वानप्रस्थी जीवन जगलं पाहिजे. मंडळी लक्षपूर्वक आहे का? प्रत्येक आश्रमाचा आनंद घ्या. लग्नापर्यंत ब्रह्मचर्य व्रत पाळण्याचा आनंद काही वेगळा. आणि ग्रस्ताश्रमात जोडून या धन उत्तम व्यवहारे तो आनंद महाराज वयाच्या 60 वर्षापर्यंत वेगळाच आहे. महाराज वेगळाच आहे. आणि वानप्रस्थी जीवनाचा आनंद घेऊन बघा काही घेतात. आणि त्याच्यानंतर 75 नंतर जर आयुष्य शिल्लक राहिलं तर या पूर्ण संबंध प्रपंचाशी तोडून टाका. त्याला संन्यास. नाही बडिलो मृत्यूचे हरी वाचुनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. आतापर्यंत काय झालं याचा विचार करू नका. आजच्या कीर्तनातून काहीतरी एक मुद्दा घेऊन जा आणि विचार करा. काय केलं आतापर्यंत? स्वतःसाठी किती केलं, दुसऱ्यासाठी किती केलं? तुम्हाला उत्तर येईल. स्वतःसाठी अजून शून्य केले आहे, सगळं इतरांसाठी. तुकोबरायांनी म्हणावं करीता सेवा कुटुंबाची प्रपंचाची. दुसऱ्या करताय. जमीन घेतली दुसऱ्याची झाली, गाडी घेतली दुसऱ्याची झाली, बंगला झाला, शेवटची आंघोळ सुद्धा त्याच्यात. सगळं दुसऱ्या करताय. सगळं पैसा कमवतो तो दुसऱ्याचाच करताय. स्वतःसाठी फक्त भजन एवढंच आहे. आतापर्यंत तर ते जर आपण करता आलं नसेल. काही म्हणते बाबा नाही ना आमचा भाव आहेच ना, सकाळी उदबत्ती ओवाळल्याशिवाय आम्ही चहा पित नाही. अरे उदबत्ती तर दुकानदार सुद्धा ओवाळतो, फोटोला कमी वेळ देतो आणि गाल्ल्याला जास्त. आपल्या त्या भजन म्हणण्यात काही अर्थ नाही. आम्ही आता दररोज अनुभवतो. लोक काल्याच्या कीर्तनाला बघा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणताना हात बांधून बसतील, टाळी वाजवणार नाही, भजन म्हणणार नाही. आणि तेच लोक तुम्ही पंक्तीत बसल्यावर पहिली पाठी जर बुंदीची दिसली ना, असं आवाजानं भजन म्हणायला लागतील. असं वाटतं बसली मंडळाला अरे इतके वेळ काहीच म्हणत नव्हते होय, आता भजन कशा करताय? बुंदी बुंदी करता भजन, बुंदी करता भजन आहे, उसळी करता भजन. अरे कशा करता, काय करतो है ना? भजन कशा करता असावं. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण. आईशे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे, भजन उद्धारा करता. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन की, आवन की मन भावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो तुकाराम बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, तुकाराम बाबांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने तुकाराम बाबांनी केलेलं कर्मच त्यांच्या बरोबर गेलेलं आहे. त्यांना आता अवधी राहिला नाही. मला जे गेले त्यांना अवधी राहिला नाही. आता तुमचं आमचा किती शिल्लक राहिलं आपल्याला कोणालाही माहिती नाही. उरलेल्या आयुष्यामध्ये आम्ही स्वतः करता काहीतरी भजन करू,
इथून पुढचं आयुष्य आम्ही वाया घालणार नाही, घालू नका तुकोबाराय. आपल्याला अतिशय विनंतीपूर्वक उपदेश नका करुणाशी आयुष्यामध्ये एवढं मोठं तुम्ही कळकळीने माझं ना काय इथं माझं काय हो इथं माझं काय या व्यासपीठावर बोलणारा जरी दुसरा आहे ते बाबा दिसत असला तर शिकविता धनी वेगळाची त्या तुकोबरांचा ऐका अभंग तुकोबरांचा आहे ना त्यांची विनंती आहे नका करुणा अशा महाराज ज्यांनी ऐकलं ना त्यांचं बदल सांगायला मंडळी देवाचंच रूप आहे तुकोबरा असेल संत असतील ग्रंथ असतील हे देवाचे स्वरूप आहे रूप आहे मंडळी वाल्या अकोल्यासारखा त्याने नारद महर्षींचं ऐकलं पुढच्या आयुष्याचा नाश करू नको वाल्याचा वाल्मिकी वाल्या कोणाच्या लक्षात राहिला नाही मंडळी वाल्या कोणाच्या लक्षात राहिला नाही पण आमचे वाल्मिकी लक्षात राहिलेले आहे लक्षात वाल्या इतके पाप आपल्याकडून झालेले नाही किरकोळ थोडासा कोणातरी बांध कोरला असेल तर काय जाईल ते सुद्धा निघून जाईल तो दोष उठून जाईल संधी आहे जीवनामध्ये एक श्वास उरला तरी संधी आहे त्या शेवटच्या श्वासात जरी भजन आलं ना महाराज हा काले मनसा चले भक्त्या युक्त योग भले ध्रुवोर मध्ये प्राण भावे सतम परम पुरुष मतेती दिव्यम कालेचे माने स्मरण मुक्ता कलेवर एक प्रियाती सत्मभाव येथे नक्षत्र संशया मृत्यूच्या शेवटच्या श्वासाला आपलं भजन अभ्यास योग युक्त चेतस अंतकाळी ज्याच्या तरी प्रयाणाचे अवसरे वातावरण सुबरे तरी अंत करणे अंधारे कुंडले ठाके ध्यानात घ्या म्हणून या परिमाते अंतकाळी जाणतच जी मोकळी देहात नीच होती एरवी तरी साधारण पुरी आदळली मरण जो आठवू दरी अंतकरण त्याची होई मंडळी शेवटच्या श्वासात म्हणजे अर्धाक्षर करतात संतांची संगती तेने होय शांती किंवा मुक्ती म्हणून उरलेल्या आयुष्य घेऊ नका नका करुणा काय करावं तुम्हाला सांगता ह्या संसाराच्या अंगी अवघी तर शुद्ध होण्याचं असेल बरं का चित्तामध्ये फार साचलाय मला आमचे तुकडोजी महाराज माझी
चंद्राने तारामथनी रोहिदास तिला मलवू नका मल विक्षेप आवरण कोश घालवून टाका चित्त शुद्ध करा चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटते चित्त शुद्ध जरी होती काय तरी शत्रू मित्र होती आपल्या चित्तामध्ये जी मलिनता आहे ती फक्त काढून टाका अभंगाचं दुसरं चरण सकळाच्या पाया सकळाच्या सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा चित्तातली मलिनता घालवा अशुद्धता घालवा आपलं अंतकरण शुद्ध झालं की शुद्ध ज्याचा भाव झाला तरी नाही देव त्याला कितीतरी स्मित येईल आणि मग चित्त शुद्ध होण्याचे एकच साधन आहे ते म्हणजे चिंतन आणि ते शुद्ध अंतकरणाने करावं त्याच्यातच आपलं हित आहे इथं ते करावे देवाचे गायनाचे गुण आपल्यात अवगत नाही ना म्हणून या मंडळीला समजावलं बरोबर आहे की नाही वादनाचे गुण आपल्या सगळ्यांच्या मध्ये अवगत नाही ना म्हणून मृदुंगाचार्य ठीक आहे ना साऊंड सिस्टीम आपल्याकडे नाही ना म्हणून साऊंड सिस्टीम आणावं लागते का घरोघरी येतील घरोघरी टाळकरी आहे का असावेत 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 पण नाही आहे ना म्हणून टाळकरी आहे इथपर्यंत ठीक आहे पण कोणाला बोलता येत नाही वर बोलता जी गोष्ट आपल्याकडे नाही आपल्याला ती जमत नाही तिच्या करता ठीक आहे माझ्या मागे एक म्हणाल का तुम्ही म्हणा भजनी मंडळ नाही बघा अजिबात तुम्ही म्हणा राम कृष्ण हरी फक्त पुढच्या समजत का उभे असलेल्या म्हणा बरोबर जरा मोठ्या राम कृष्ण हरी मला तुमचा आवाज जरी नाही आला तर तुम्ही म्हणले आज वर हात करून मागते राम कृष्ण हरी तो सगळ्यालाच जमतो रामकृष्ण हरी सगळ्यांना जमलंय हा बोलतो मी तरी तुम्ही ते उक्त देतात म्हणायला ते 200 रुपयाला मशीन देईल तुम्हाला 300 रुपये किंमत आहे ते कोपऱ्यात ट्रीट करतात त्याला म्हणायला आपण ते विचारी मोठं असतं समजलं तुम्हाला हा काय हे स्वामी समर्थ हे स्वामी समर्थ कोण म्हणतो अशी हे तापलंय का त्याच ते मशीन जर म्हटलं ना रामकृष्ण हरी ओम जनार्दन आहे मलाही म्हणतात त्याच्या पाट्या आपल्या नाही त्याच्या पाट्या कारण त्यानं पैसे घेतले ना 300 रुपये त्याला 300 रुपये दिले म्हणून ते म्हणतात महाराज ते 300 रुपये त्याचे पुरणार नाही त्याला आणि ते सुद्धा मशीन सुद्धा नाशिवंत आहे पण तुम्ही जर तेच भजन तुम्ही स्वतः म्हटले ना महाराज जन्मोजन्मी तुम्हाला ते करणार म्हणून हित ते करावे त्याची लाईट गेले होते बंद होईल
त्याची तरी गेल्यावर पुन्हा येईल. ते म्हणायला लागलं राम कृष्ण हरी लिहिला इथं अण्णा. अहो ती इतकं प्रामाणिक आहे. 14 तासांनी लाईट आली. राहिलेला मंत्र त्यानं 14 तासांनी पूर्ण केला. मग कृष्ण हरी कधी म्हणा 14 तासांनी. त्याची गेल्यावर तरी आली, याची गेल्यावर. मग आता मगाशी गोड प्रमाण दिलं होतं बरं का तुम्ही. गोड हो इतकं गोड प्रमाण दिलं होतं ते आता इथं गोड आठवलं मला. हरी भजन विना घालू नको रे दोरीच्या तापा पिऊन भावा भेट नाही जीव शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे हरी भजन विना घालू श्रीरामने ते कैची दिवस दया विना नित्य पाते हलवू नको रे हरी भजन विना हलवू नको. भजनाशिवाय काळ घालू नका. भजन करणं यानेच आपलं हित होईल. म्हणून हित ते करावे देवाचे भजन किंवा चिंतन करून या म्हणून शुद्ध भावे शुद्ध भावाने करा. नाहीतर मग काय होतं काही काही भजन असे करतात. अरे 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 आता इथं तुम्हाला दिसला तो कोणाचा द्वेष, कोणाचा द्वेष दिसला एकमेकात नाही. आणि म्हणून नाही का द्वेष रहित भेद रहित भजन करा, शुद्ध भावाने करा. याच्यापेक्षा दुसरा कशातच लाभ नाही. आमचे गायक गोड भैरवीतून आता शेवट. तो का म्हणे लाभ होय तो व्यापार. साहेब पुढे होय तो व्यापार. तो का म्हणे लाभ होय तो व्यापार. होय तो व्यापार. तो का म्हणे लाभ होय तो व्यापार. होय तो व्यापार.
जोराने टाळी वाजवा बाबासाहेब महाराज, आमचे विनोद बाबा, आमचे दादा सुदाम महाराज, आमचे भूषण बाबा, कुठे माऊली अनिकरी बाबा, कुठे माऊली माऊली आता झाली सुभदार बाबा, वा सगळी मंडळी, चिंतामण महाराज आणि आपण सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा वैकुंठवासी तुकाराम बाबांना आता चांगली जागा द्यावी, मोक्ष प्राप्त व्हावा या शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, तसेच कैलासवासी तुकाराम महाराज जाधव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत. त्याच निमित्ताने हरिभक्त परायण धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय सुसावी असं चिंतन केलं. त्याबद्दल त्यांचे मी जाधव परिवाराच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर गायन सम्राट तुकाराम महाराज आरोटे, रोहिदास मते, बाळासाहेब गतीर यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच हरिभक्तपरायण चिंतामण महाराज खेताडे, सुदाम महाराज गाडगे, ज्ञानेश्वर महाराज तुपे, भूषण महाराज जाधव आणि सर्व टाळकरी मंडळी यांचे मी ग्रामस्थांच्या वतीने, जाधव परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. तुकाबाबाच्या बाबतीत काय बोलायचंय, त्यांनी जे केलं ते कुणाला जमलं नाही. त्यांनी जे केलं कुणाला जमलं नाही. त्यांनी प्रपंच केला आणि परमार्थही केला. प्रपंचात असून नसल्यासारखे होते आणि परमार्थात नसून असल्यासारखे होते. ते वारकरी असल्यामुळे त्यांच्या मुलांवर अतिशय त्यांनी संस्कार चांगले केले. दोन्ही मुलं वारकरी आहेत. त्यांच्या मुली सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या घराण्यामध्ये दिलेल्या. ते स्वतः भाग्यवान होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्यांचा मृत्यू एकादशीलाच झाला आणि त्यांचे महिने सुद्धा एकादशीलाच येत होते आणि त्या श्राद्ध सुद्धा एकादशीलाच आले. म्हणून त्यांच्या जाण्याने या जाधव परिवाराला जे दुःख झालेले आणि त्यांच्या अमर आत्म्यात शांती लाभावी, या जाधव परिवाराचं दुःख पेलवण्याची परमेश्वर शक्ती देव अशी मी सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यानंतर बाळासाहेब गतीर श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलतील. यानंतर खेताळे महाराज आणि मोजरदादा बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जयापरी. विश्वमाऊली ज्ञानोबा या उक्तीप्रमाणे कैलासवासी तुकाराम पाटील जाधव यांचं समग्र जीवन होतं. अत्यंत कष्टातून त्यांनी आपला प्रपंच उभा केला. प्रपंच आणि परमार्थ या दोनही गोष्टीची सांगड त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे साधली. मला वाटतं तुकोबाराय म्हणतात, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. अत्यंत चांगला पर्वकाळ त्यांनी साधला. एकादशीचा त्यांचा मृत्यू आणि वर्ष श्राद्ध सुद्धा एकादशीच्याच दिवशी येते. हा एक विशेष प्रकारचा त्यांच्या जीवनातला संगम आहे.
मी दशग्रीवेच्या विधीच्या दिवशी बोललो होतो. आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी होतात. अत्यंत चांगलं जीवन. मारुती मंदिरामध्ये पहिली पूजा आणि अर्चा करण्याचं काम हे त्यांचं होतं. 100च्या पुढं आयुष्य मिळणं हे कलियुगामध्ये तरी अत्यंत दुर्लभ आहे. आणि त्या दुर्लभातलं सुलभ जीवन म्हणजे तुकाराम पाटलांचं जीवन होतं. बाबा अत्यंत प्रामाणिक जीवनात त्या ठिकाणी त्यांनी कष्टमय जीवन त्या ठिकाणी केलं. म्हणजे आदरणीय गोविंद पाटील जाधव साहेब असतील, त्याच प्रकारे त्यांचे दुसरे चिरंजीव दिनकर पाटील असतील, गेनू पाटील असतील आणि बाबांच्या मुली, नातू पुंतू हा समग्र जाधव परिवार, या परिवाराला मोठं दुःख झालेलं आहे. आपण सर्व मंडळी त्या दुःखात सहभागी होण्याकरता आलात. आपल्या सर्वांच्या वतीनं या शब्द सुमनांनी मी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. या महाराज खेताडे महाराज. हा जो मृत्यूची आसोळी हा शेवटचा त्यांचा सोहळा आणि ह्या ठिकाणी सर्व आपण उपस्थिती राखून सर्व या ठिकाणी बंधू भगिनी आणि संत मायबाप या ठिकाणी जमलात. आमचे निवृत्ती दादा आमच्या वारीचे पायिका आहेत, तसे त्यांचे बंधू सर्व कुटुंब कोळी कन्यापुत्र होते जे सात्विकता झारिक वाटेदेव हे याप्रमाणे बाप भरपूर असतात पण बापाचं रश आहे. ज्ञानोबराय सांगतात ऐसा बाप जगी व्हावा आणि त्यांचा वंश सिद्धी न्यावा. खरोखर असं बाप होणं दुर्मिळ आहे आणि म्हणून या ठिकाणी खरोखर सुंदर अशी सेवा या ठिकाणी त्यांनी महाराजांकडून करून घेतली. पुण्य फलले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख मी तो कायचा संत चरण पावलो. जगामध्ये सगळं पाय भेटेल पण संत भेटणार याप्रमाणे मला 2 शब्द बोलण्याची अनुमती आमच्या दादांनी दिली. तसेच करंकर बाबा या आमच्या दिंडीचे पाय वारकरी आहेत. सर्व आपण या ठिकाणी जवळचाच एक ग्रामीण भागामधले एक व्यक्ती असताना सुद्धा त्यांनी मला या ठिकाणी बाबांच्या बद्दल 2 शब्द बोलण्याचं अनुमोदन दिलं. मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि भगवान परमात्मा बाबांना चांगली जागा देऊ. माझ्या आमच्या खेताडे परिवारांच्या वतीने मी माझ्या शोभा अध्यक्ष पदाच्या वतीने बाबांना भगवान परमात्मा चांगली जागा हीच भगवान परमात्मा त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सावरण्याची शक्ती देव आणि 2 शब्द बोलण्याचे सांगतो. रामकृष्ण. उपस्थित सर्व जाधव परिवाराचे नातेवाईक, आपले सगळे सोयरे, आज आपण गेनू पाटील आणि गोविंदराव त्यांचे वडील, त्यांच्या 4 मुली, हरिभक्तपरायण वैकुंठवासी तुकाराम बाबा जाधव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने सर्व जमले आहात. मित्र, गोविंदराव आणि गेनुबा या दोन्ही मुलांनी बाबांची 100वी आम्ही इथे साजरी केली होती. त्यावेळेस बाबांचा एकंदर जो काही पेराव, त्यांच्या जीवनातील काही आठवणी त्यावेळेच्या वक्त्यांनी आमचे रघुनाथ पाटील असतील, दत्तू पाटील आरोटे असतील, हे लोकांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचं आयुष्य आमच्या समोर उभं केलं. मी तरी इथं 2010 नंतर आलो पण बाबांचा स्वभाव आणि बाबांचं रोजचं जे काही नित्यनेम होता तो अगदी वाखाणण्याजोगा होता. वारकरी संप्रदायाला शोभल असा होता. बाबांचा जन्म ज्या जाधव कुळात झाला ते जाधव कुळ या महाराष्ट्राचं दैवत आहे. ज्या जाधवांच्या पोटी जिजाऊने जन्म घेतला त्या जिजाऊने छत्रपती शिवाजींच्या महाराजांना भोसलेंच्या कुळामध्ये जन्म दिला. असं या जाधव कुळाचं एवढं मोठं वैभव आहे. तेव्हा या जाधवांचं किती जरी आपण उपकार फेडायची भाषा केली तरी या जाधव परिवाराचा महाराष्ट्रावर असे उपकार कधी फेडू शकत नाही. गेनू पाटील असतील, गोविंदराव असतील, असे एक चांगल्या सोन्यासारखी मुलं या माणसाच्या घराण्यात जन्माला आले. आणि खरोखर गोविंदराव असतील आणि गेनू पाटील असतील यांनी सुद्धा वडिलांचं जे काही अनुकरण आहे ते समाजामध्ये चांगल्या प्रकारे ठेवण्याचा त्यांनी आज आतापर्यंत तरी प्रयत्न केलेला आहे. महाराजांनी खूप चांगल्या प्रकारचं 99.99 संबंधारे अभंगावर कीर्तन, त्याच्यावर कीर्तन घेतलं आणि महाराजांना जी काही साथ मिळाली, फार मोठे आमच्या झांसी जिल्ह्यातील नामवंत मते महाराज असतील, गतीन महाराज असतील, आरोटे महाराज असतील, गाडगे महाराज असतील, आमचे सहाणे महाराज असतील, मृदंग वादक तर विचारू नका. आमच्या महाराष्ट्रामध्ये आज 1 नंबरला आहे ते.
अशा प्रकारचे एक चांगल्या प्रकारचे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या शाळेत गुरुकुलातील विद्यार्थी इतर मिळाले. मी ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा मी धन्यवाद देतो की तुमचा सुद्धा यामध्ये सहभाग लागला. सर्वच वारकरी संप्रदायाला मी धन्यवाद देतो की त्यांनी या अत्यंत हरिभक्तपरायण तुकाराम बाबांच्या या प्रथम वर्षश्राद्धीच्या निमित्ताने आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आमच्या जाधव परिवाराला सहकार्य केलं त्याबद्दल मी पुण्याचे एकदा त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या वतीने तुकाराम बाबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. हरिभक्तपरायण समाधान महाराज तुपे यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच सुरेश शिंदे यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. यानंतर हरिभक्तिपरायण सुदाम महाराज गाडगे थोड्याच वेळामध्ये 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करतो. पिंडपदावरी दिला फुलिया करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. तुमच्या आमच्या परिचयाचे असणारे तुम्हा सर्वांना सोडून गेलेले या जगती तलातून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे असे असणारे कैलासवासी तुकाराम तात्या महादू जाधव या बाबांना जाऊन 1 वर्ष झालेत म्हणून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आजचं एक नैमित्तिक कर्म आहे. तुकाराम बाबा या आगसखिंड गावातील होते आणि आगसखिंड गाव या जगात आहे. या जगाला एक अधिष्ठान आहे त्याचं नाव आहे ब्रह्म आणि त्याचे 2 प्रकार आहे एक ब्रह्म आणि दुसरं मृत ब्रह्म. त्याचेही 2 प्रकार एक सगुण आहेत आणि एक निर्गुण आहेत. निर्गुण निराकार तत्व डोळ्याने दिसत नाही पण सगुण असणारं तत्व डोळ्याने दिसल्या जातं आणि त्या सगुणाचे 3 प्रकार आहेत एक देव आहेत दुसरे संत आहे आणि तिसरा जीव आहे. याचा अर्थ असा आहे देवाची जयंती संतांची पुण्यतिथी आणि जीवाचं श्राद्ध. असं श्राद्ध आज ज्यांचं आहे ते म्हणजे सर्वांच्या परिचित असे असणारे तुकाराम बाबा हे 6 गुणांनी पवित्र होते. कालतः पवित्र, कुलतः पवित्र, देशतः पवित्र, संस्कारता पवित्र, संबंधता पवित्र आणि स्वरूपता पवित्र. कालतः पवित्राचा अर्थ असा आहे गाय ही कालता पवित्र मध्ये मोडते. तुकाराम बाबांनी आयुष्यभर गायीची सेवा केली. कुलतः पवित्र का तुकाराम बाबांच्या कुळामध्ये 2 मुलं आणि मुली हे वारकरी संप्रदायाचे पाईक आणि वारकरी संप्रदायाचे अनुयायी किंबवरा उभीन भिकारी पंढरीचा वारकरी ते पंढरीचे वारकरी अशी 2 मुलं कुळात जन्माला आले. याला कुलता पवित्र म्हटलं गेलं. देशता पवित्राचा अर्थ असा आहे हे देशामध्ये अनेक तीर्थक्षेत्र असतील त्या सर्वही तीर्थक्षेत्रांना तुकाराम बाबा वारीच्या निमित्ताने किंबवरा दर्शनाच्या निमित्ताने त्या तीर्थक्षेत्राला जायचे. याला देशता पवित्र म्हटलं गेले. आणि संस्कारता पवित्र आपल्या कुळामध्ये असलेल्या मुलांवरती नातवांवरती गोड असे पारमार्थिक संस्कार त्यांनी प्राप्त करून दिले. त्याला संस्कारता पवित्र म्हटले गेले. आणि संबंधता पवित्राचा अर्थ असा आहे का तुकाराम बाबांचा संबंध हा राजकीय क्षेत्रातील वारकरी क्षेत्रातील भौतिक क्षेत्रातील नैतिक क्षेत्रातील आदी करून सर्व क्षेत्रातील मान्यवरांशी संबंध असेल. पण विशेष म्हणजे अनेक उच्च अवस्थेला प्राप्त झालेले थोर महाराज मंडळी आणि महाराजांच्या जीवनामध्ये त्यांचा संघर्ष आहे. अतिशय विद्वान महाराजांच्या संगतीमध्ये त्यांचं जीवन गेलं म्हणून त्याला संबंधता पवित्र म्हणतात. आणि स्वरूपता पवित्राचा अर्थ असा आहे स्वतःचा देह भगवंताचं चिंतन करता करता एकादशीच्या दिवशी ठेवला याजसाठी केला होता तास शेवटचा दिवस गोड व्हावा. अशा तुकाराम बाबांना या ठिकाणी सर्व उपस्थित भाविकांच्या वतीने वैयक्तिक माझ्या घाडगे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून याच ठिकाणी थांबतोय. श्री विठ्ठल. जीवाची काही
जरी लावलं तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याचा काळ जात वाचतीच्या डोळ्यात कधी का साक्षी तुझ्या पायी बाळ हाय त्याची खुशी हाय त्याची खुशी घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उंदाया स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल